स्टार नमस्कार मित्रांनो, मी आहे नवीन कुमार। स्टार आजची पहिली कहाणी चित्रकूटची आहे। चित्रकूट एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे जे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले आहे। याचा प्रमुख भाग उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यात आहे, तर काही भाग मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात येतो। ही बाब आहे 2018 सालची। 14 जानेवारी 2018 रोजी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी आणि पुण्य मिळवण्यासाठी चित्रकूटला पोहोचले होते। श्री कामदगिरीची परिक्रमा करणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती। या दरम्यान काही भाविक टेकडीजवळ फिरत फिरत कुतूहलाने खाली डोकावू लागले। जसंच त्यांची नजर खाली पडली, त्यांचे होश उडाले। तिथला नजारा असा होता की त्यांचे डोळे फाटलेच राहिले। या सनसनाटी घटनेचं कारण हे होतं की टेकडीच्या खाली लागलेल्या एका विजेच्या खांबावर एका मुलीचा मृतदेह लटकलेला होता। जसंच हे दृश्य लोकांनी पाहिलं, आरडाओरडा झाला आणि परिक्रमा करणारे भाविक तिथंच थांबून मृतदेहाकडे पाहू लागले। पोलिसांना बोलावण्यासाठी कुणाला दूर जाण्याची गरज पडली नाही, कारण परिक्रमा मार्गावर तैनात असलेले पोलीस कर्मचारी गर्दी पाहून स्वतःहून घटनास्थळी पोहोचले। त्यांनी खांबावर लटकलेला मृतदेह पाहिला आणि तत्काळ याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। थोड्याच वेळात नयापुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी परिसर वेढा घालून कारवाई सुरू केली आणि खांबावरून मृतदेह खाली उतरवण्याचं काम सुरू केलं। पोलिसांच्या कारवाईदरम्यान तिथे उपस्थित गर्दीने आपल्या पद्धतीनं अंदाज बांधायला सुरुवात केली होती। बहुतेक लोकांचं म्हणणं होतं की मुलगी आपल्या घरच्यांसोबत आली असेल आणि चुकून खाईत पडली असेल। पण जसंच पोलिसांनी खांबावरून मृतदेह खाली उतरवला, प्रकरण पूर्णपणे बदललं। सुमारे 11 ते 12 वर्षांच्या निष्पाप मुलीच्या तोंडात कापड खोवलेलं होतं। हे पाहून केवळ पोलीस नव्हे, तर तिथे उभे असलेले लोकही हैराण झाले। हे स्पष्ट होतं की हा कुठला अपघात नसून एक सुनियोजित हत्या होती। तोंडात कापड खोवलेलं असल्याने पोलिसांना संशय आला की हत्या कुठेतरी दुसरीकडे केली गेली आणि मृतदेह इथं आणून खांबावर लटकवण्यात आला, जेणेकरून हे प्रकरण आत्महत्या किंवा अपघातासारखं वाटावं। पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांकडून गुमशुदगीच्या तक्रारींची माहिती घ्यायला सुरुवात केली, पण कुठल्याही पोलीस ठाण्यात अशा कुठल्या मुलीची गुमशुदगी नोंदवलेली नव्हती। आता हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं होतं। पोलिसांना हत्यारा शोधण्यासाठी आणि या निष्पाप मुलीची ओळख पटवण्यासाठी प्रत्येक सुगावा तपासायचा होता। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आणि दुसऱ्या दिवशी अहवाल आला, जो या प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलणारा होता। शवविच्छेदन अहवालात हे समोर आलं की त्या मुलीची हत्या गळा आवळून करण्यात आली होती। ही माहिती पोलिसांसाठी एक महत्त्वपूर्ण सुगावा ठरली, कारण आता हे स्पष्ट झालं होतं की ही आत्महत्या किंवा अपघात नसून एक सुनियोजित हत्या होती। शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302, हत्या आणि 201 पुरावे नष्ट करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला। पोलिसांनी आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आणि ठरवलं की लवकरात लवकर मुलीची ओळख पटवायची आणि हत्यारापर्यंत पोहोचायचं। चित्रकूटमध्ये त्यावेळी मकर संक्रांतीमुळे बाहेरील भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती, ज्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं अधिक कठीण झालं होतं। पोलिसांना याची जाणीव झाली की मृत मुलगी चित्रकूटची नसून दुसऱ्या कुठल्या ठिकाणाहून आलेली असू शकते। तरीही पोलिसांनी प्रत्येक शक्य प्रयत्न सुरू ठेवला जेणेकरून कुठलातरी सुगावा मिळू शकेल। अशा परिस्थितीत जेव्हा कुठल्याही हत्येबद्दल ठोस माहिती नसते, तेव्हा त्याला ब्लाइंड मर्डर, अंध हत्या मानलं जातं। अशा प्रकरणांमध्ये हत्यारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल असतं ते म्हणजे मृतदेहाची ओळख पटवणं। ओळखीशिवाय हे प्रकरण पोलिसांसाठी केवळ आव्हानात्मकच नव्हे, तर एक मोठं डोकेदुखी बनतं। पोलिसांना समजून चुकलं होतं की मृत मुलीची ओळख पटल्याशिवाय या प्रकरणाचा उलगडा करणं अत्यंत कठीण होईल। म्हणून त्यांनी सर्व संभाव्य सुगावे शोधायला सुरुवात केली। यात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी हा एक महत्त्वाचा भाग होता। चित्रकूटमध्ये संताने कित्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते, पण मकर संक्रांतीच्या दिवशी प्रचंड गर्दी असल्याने हे फुटेज तपासणं हे अतिशय कठीण काम होतं। तरीही पोलिसांनी हार न मानता फुटेज तपासायला सुरुवात केली, कारण हाच सर्वात चांगला मार्ग होता ज्यायोगे ते कुठल्यातरी संभाव्य सुगाव्यापर्यंत पोहोचू शकत होते। चित्रकूटमध्ये या हत्येची चर्चा वेगानं पसरू लागली आणि जेव्हा ही बातमी सतनाचे एसपी स्टार राजेश हिंगणकर यांच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी हे प्रकरण स्वतः हाती घेतलं।
एसपींनी तातडीनं पोलिसांच्या चौकशी पथकासोबत बैठक घेतली आणि त्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या जेणेकरून चौकशी योग्य दिशेनं पुढे जाऊ शकेल. ही चौकशी पोलिसांसाठी अगदी भुशाच्या ढिगात सुई शोधण्यासारखी होती. इतक्या मोठ्या परिसरात आणि प्रचंड गर्दीत एखाद्या मुलीला ओळखणं सोपं नव्हतं. तरीही पोलिसांनी हार न मानता सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात स्वतःला झोकून दिलं. पोलिसांची मेहनत रंगली आणि 12 जानेवारी 2018च्या एका फुटेजमध्ये ती मुलगी, जी आतापर्यंत अज्ञात होती, एका तरुण आणि तरुणीसोबत दिसली. हे पाहून पोलिसांच्या डोळ्यात चमक आली. हा पहिला मोठा सुगावा होता जो त्यांना हत्येच्या प्रकरणाचा उलगडा करण्याच्या दिशेनं पुढे जाण्याची संधी देत होता. ही फुटेज जानकी कुंड रुग्णालयाची होती, जिथं हा तरुण आणि तरुणी रुग्णांच्या रांगेत उभे होते. त्या दिवशी चित्रकूटमध्ये स्नानासाठी लाखो लोक पोहोचले होते आणि यामुळं हे ओळखणं सोपं नव्हतं की तो तरुण आणि तरुणी कुठले होते. पोलिसांनी ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केली जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोहोचू शकेल आणि कुठलातरी सुगावा मिळू शकेल. तरीही फुटेज सोशल मीडियावर टाकल्यानंतरही पोलिसांना या दोघांबद्दल कुठलीच माहिती मिळाली नाही. मग पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत हत्याराचा सुगावा देणाऱ्याला 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. यासोबतच पोलिसांनी जानकी कुंड रुग्णालयाच्या रजिस्टरचीही तपासणी सुरू केली होती कारण रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचं नाव आणि पत्ता नोंदवला जातो. पण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या प्रचंड गर्दीमुळे हे शोधणं खूप कठीण होतं की कॅमेऱ्यात दिसणाऱ्या चेहऱ्यांची नावं काय होती. पोलिसांनी नावं आणि पत्ते तपासून अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला, पण तरीही कुठलीही ठोस माहिती हाती लागली नाही. या संपूर्ण प्रक्रियेत 25 दिवस उलटून गेले होते आणि पोलिसांच्या सर्व प्रयत्नांनंतरही यश कुठंच दिसत नव्हतं. रुग्णालयाच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेल्या त्या नावांवर पोलिसांनी संशय घेतला, ज्यात एक नाव होतं उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील विजय आणि त्याची पत्नी आरतीचं. एसपींच्या निर्देशानुसार एक पोलीस पथक विजयच्या गावी पोहोचलं. पोलिसांनी सुरुवातीला विजयशी थेट चौकशी करण्याऐवजी त्याच्याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. विजयची 10 ते 11 वर्षांची मुलगी नेहा सुमारे 1 महिन्यापासून बेपत्ता होती. ही माहिती पोलिसांसाठी एक नवं वळण ठरली, कारण ही मुलगी देखील त्या मुलीशी सारख्याच वयाची होती जिचा मृतदेह चित्रकूटमध्ये सापडला होता. आता पोलिसांना शंका आली की कदाचित हीच बेपत्ता मुलगी, जी 1 महिन्यापासून गायब होती, ती मृतका असू शकते. ही समानता दिसताच पोलिसांची उत्सुकता अधिक वाढली. यानंतर पोलीस विजयच्या घरी पोहोचले, जिथं त्यावेळी त्याची पत्नी आरती देखील उपस्थित होती. पोलिसांनी जेव्हा त्यांना त्यांच्या बेपत्ता मुलीबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी एक विचित्र उत्तर दिलं. ते म्हणाले की त्यांना कुठलीही मुलगी नव्हती, फक्त एक मुलगा आहे. त्यांच्या बोलण्यावरून पोलिसांना संशय आला कारण शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं होतं की त्यांना नेहा नावाची 10 ते 11 वर्षांची मुलगी होती, जी गेल्या 1 महिन्यापासून बेपत्ता आहे. या आधारावर पोलिसांनी विजय आणि त्याची पत्नी आरती यांना चित्रकूटला नेण्याचा निर्णय घेतला. चित्रकूट पोलीस ठाण्यात जेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी केली, तेव्हा दोघांनी सातत्याने सांगितलं की त्यांना कुठलीही मुलगी नव्हती. पण जेव्हा पोलिसांनी त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवली, ज्यामध्ये ते दोघं एका लहान मुलीसोबत दिसत होते, तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर बदल झाला. फुटेज पाहिल्यानंतर दोघांनी आपसात काही संकेत केले आणि काहीच मिनिटात त्यांनी आपल्या मुलीच्या हत्येचं सत्य मान्य केलं. पोलिसांना हे जाऊन आश्चर्य वाटलं की आरतीचं खरं नाव सबीना शेख होतं आणि ती एक मुस्लिम महिला होती. सबीनाचं लग्न सन 2000 मध्ये उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील जाहेद अलीशी झालं होतं. या लग्नापासून तिला 2 मुलं झाली होती, एक मुलगी सिमरन आणि एक मुलगा साजिद, जो 5 वर्षांचा होता. सबीना जाहिदसोबत राहत असली तरी त्यांचं नातं कधीच योग्य पडलं नव्हतं कारण ती दुसऱ्या कुणावर प्रेम करत होती. खरं तर सबीना आणि विजय लहानपणापासून एकमेकांना आवडत होते, पण घरच्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिला जाहिदशी लग्न करायला भाग पाडलं होतं. यामुळं ती जाहिदसोबत तर राहत होती, पण मनाने ती त्याच्यावर प्रेम करत नव्हती. सबीनानं नेहमीच आपल्या मनात विजयलाच स्थान दिलं होतं. लग्नानंतर जेव्हा जाहिदसोबत तिचं नातं योग्य चाललं नव्हतं, तेव्हा तिच्या आयुष्यात खंत निर्माण झाली. दोघांमध्ये अनेकदा भांडणं होत असत कारण मनाचं मिळणं कठीण होतं. अशा स्थितीत सबीनानं विचार केला की कदाचित आता काही बदलू शकतं. लग्नाच्या काही वर्षांनंतर तिनं विजयशी पुन्हा संपर्क केला.
सबीनाला हे जाणून आनंद झाला की विजय तिला अजूनही इच्छितो आणि तिला आणि तिच्या मुलांना आपलंच करायला तयार आहे. मग काय होतं, एक दिवस सबीना आपल्या पतीला न सांगता विजयसोबत पळून गेली. ही घटना 2015 सालची होती. दोघांनी योजनापूर्वक एनजी गावात राहायला सुरुवात केली आणि सबीना आपल्या मुलांनाही सोबत घेऊन आली, ज्यांना विजयनं कुठलाही आक्षेप न घेत स्वीकारलं. सबीना आपल्या जुन्या प्रियकरासोबत आनंदी होती, तर जाहिदनं पत्नीच्या गायब झाल्याबद्दल कुठलाही प्रयत्न केला नाही कारण तो स्वतःच सबीनापासून सुटका करून घेऊ इच्छित होता. आता सबीना हिंदू नावानं राहत होती. तिनं आपलं नाव आरती सिंह, मुलीचं नाव नेहा सिंह आणि मुलाचं नाव आशिष सिंह ठेवलं. सबीना आपल्या नवऱ्यासोबत आनंदी होती, पण आपल्या माहेरच्यांचं तिला थोडं भय होतं कारण तिला वाटायचं की जर त्यांना हे कळलं तर ते मुसीबत निर्माण करू शकतात. साजिद, ज्याला आता आशिष नावानं हाक मारली जायची, त्यानं विजयला बाबा म्हणायला सुरुवात केली होती. पण सिमरन, जी आता 10 ते 11 वर्षांची झाली होती, ती विजयला वडील मानायला तयार नव्हती. सबीनाची इच्छा होती की नेहानं विजयला बाबा म्हणावं, म्हणून तिनं आणि विजयनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तथापि, नेहा, जी इस्लामिक वातावरणात वाढली होती, ती नेहमीच विजयला मामू म्हणत असे. जेव्हा सबीनानं कडकपणा दाखवायला सुरुवात केली, तेव्हा नेहानं निष्पपणे हा प्रश्न केला की, ती आधी सांगायची की हे मामू आहेत, तर आता मी त्यांना बाबा कसं म्हणू, जेव्हा माझे खरे अब्बू दुसऱ्याच गावी राहतात? विजय आणि सबीनाची परेशानी वाढू लागली कारण सिमरन, मामू आणि अब्बा च्या मुद्द्यावरून सतत वाद घालत असे. दोघांना भीती होती की ही बोलकी मुलगी कधीतरी त्यांची असली ओळख उघड करू शकते कारण गावात कुणालाच माहिती नव्हतं की ते खरे कोण आहेत. जर सत्य समोर आलं तर धर्माच्या ठेकेदारांचा त्रास सुरू होईल. जेव्हा सिमरननं विजयला वडील मानण्यास नकार दिला, तेव्हा सबीना आणि विजयनं मिळून तिला चूप करून टाकण्याचा कट रचला. मकर संक्रांतीच्या निमित्तानं चित्रकूटला जाण्याचा बहाणा करून त्यांनी सिमरनला सांगितलं की तिथं तिच्या डोळ्यांची तपासणी करून घेऊ. सिमरन हट्टी होती, पण एवढी हुशार नव्हती की आपल्या आईच्या धोकादायक योजनेला ओळखू शकेल. 12 जानेवारी 2018 रोजी चित्रकूटला आल्यानंतर विजय आणि सबीनानं सिमरनच्या डोळ्यांची मोफत तपासणी जानकी कुंड रुग्णालयात करून घेतली आणि नंतर मंदिरांमध्ये दर्शन घेतलं. 13 जानेवारीला परिक्रमा केल्यानंतर दोघं रात्री नरसिंह मंदिरात झोपली. 2 दिवस फिरल्यानंतर मुलं लवकर झोपली गेली, पण विजय आणि सबीनाची झोप उडाली. रात्री सुमारे 12 वाजता दोघांनी सिमरनचा गळा मफलरने आवळला, जी गाढ झोपेत होती. सबीना आणि विजयनं नेहाची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह झुडपात फेकून देण्याची योजना केली. हा विचार करून की जनावरं तिला खाऊन टाकतील आणि त्यांच्या गुन्ह्याचा पत्ता लागणार नाही. पण जेव्हा मृतदेह फेकला गेला, तेव्हा तिचा डावा पाय खांबात अडकला आणि मृतदेह लटकत राहिला. सबीना आणि विजयनं समाज आणि धर्माच्या दबावापासून वाचण्यासाठी सिमरनची हत्या केली, तर जर त्यांनी आपलं लग्न उघडपणे केलं असतं, तर कदाचित सिमरन विजयला वडील म्हणून स्वीकारलं असतं. दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ते सध्या तुरुंगात आहेत. आजची दुसरी कहाणी ओडिशाच्या कटकची आहे. ही बाब आहे 2024 सालची. कटकमध्ये एक पोलीस ठाणं आहे, कंदरपूर पोलीस ठाणं. 13 डिसेंबरच्या दिवशी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटजोडी नदीत लोकांना एका महिलेचा मृतदेह दिसला. आजूबाजूच्या काही वाटसरूंनी हे पाहून तातडीनं स्थानिक पोलिसांना सूचना दिली. कंदरपूर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि परिसर वेढा घालून चौकशी सुरू केली. महिलेचं वय सुमारे 35 वर्ष भरत होतं. तिच्या दोन्ही हातांवर टाटू होते, पण असा कुठलाही सुगावा किंवा सामान तिथं उपलब्ध नव्हता ज्यामुळं तिची ओळख पटू शकेल. मृतदेहाजवळ पोलिसांना रक्तानं माखलेला एक शर्ट आणि पॅन्ट देखील मिळाला, जो कुठल्यातरी संघर्ष किंवा घटनेकडे इशारा करत होता. या कपड्यांवर न्यू स्टार टेलर्सचा टॅग लागलेला होता, जो पोलिसांसाठी एक महत्त्वाचा सुगावा ठरू शकतो. हे पाहून पोलिसांनी आजूबाजूच्या शिंप्यांकडून माहिती गोळा करायला सुरुवात केली, जेणेकरून या कपड्यांच्या मालकाचा किंवा शिवून घेणाऱ्याचा पत्ता लागू शकेल. पोलिसांनी यासोबतच आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांशीही संपर्क केला, पण कुठल्याही पोलीस ठाण्यात अशा कुठल्या महिलेची गुमशुदगी नोंदवलेली आढळली नाही. ही बाब चौकशी अधिक गुंतागुंतीची बनवत होती. आता पोलिसांसमोर 2 मोठी आव्हानं होती. पहिली, या महिलेची ओळख पटवणं आणि दुसरी, तिच्यासोबत झालेल्या या गुन्ह्यामागच्या खुन्यापर्यंत पोहोचणं. घटनास्थळी मिळालेल्या रक्ताच्या खुणा आणि कपडे यांनी प्रकरणाला एक वेगळंच वळण दिलं होतं.
पोलीस प्रत्येक सुगावा काळजीपूर्वक तपासत होते, कारण हे प्रकरण जितकं सामान्य दिसत होतं तितकं होतं नाही. अशा स्थितीत पोलिसांनी आपल्या संपूर्ण चौकशीचं केंद्र त्या सुगाव्यावर ठेवलं जो मृतदेहाजवळ सापडला होता, शर्ट आणि पॅन्टवरील शिंप्याचा टॅग. हा टॅग त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा दुवा बनू शकतो. पोलिसांनी न्यू स्टार टेलर्स नावाशी जुळणारी अशी नावं असलेल्या शिंप्यांच्या दुकानांचा शोध सुरू केला. अनेक दुकानांवर चौकशी करत करत पोलीस सुमारे 10 शिंप्यांपर्यंत पोहोचले. तथापि यापैकी कुणीही त्या टॅगला थेट ओळखल्याचं नाकारलं. पण गंजाम जिल्ह्यातील एका शिंप्यानं पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाचा सुगावा दिला. त्यानं सांगितलं की या प्रकारचे टॅग सामान्यतः गुजरातमध्ये वापरले जातात, कारण तो शिंपी गुजरातमध्ये काम करून आला होता, म्हणून त्याला गुजरातमध्ये वापरल्या जाणाऱ्या पावत्या आणि तिथल्या पद्धतींची माहिती होती. या नव्या इनपुटनंतर पोलिसांनी तातडीनं गुजरात पोलिसांशी संपर्क केला आणि तिथल्या दुकानांची चौकशी सुरू केली. शेवटी सुरतमध्ये एक शिंपी सापडला ज्याच्या दुकानावर तोच टॅग वापरला जात होता. या शिंप्याच्या टॅगवर 833 क्रमांक होता, जो सापडलेल्या कपड्यांच्या टॅगशी जुळत होता. शिंप्यानं आपलं रजिस्टर तपासलं आणि सांगितलं की त्यानं हा शर्ट बाबू नावाच्या एका व्यक्तीसाठी शिवला होता. आता पोलिसांकडे एक नवं नाव होतं, बाबू, आणि चौकशीची दिशा या नावानं पुढे सरकू लागली. आता पोलिसांकडे बाबू नाव तर होतं, पण हे माहिती नव्हतं की तो कोण आहे आणि कुठं राहतो. चौकशी पुन्हा एकदा गुंतागुंतीची वाटू लागली. तेवढ्या त्यात शिंप्यानं पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा सुगावा दिला. त्यानं सांगितलं की कपड्यांचं पेमेंट करताना त्याला बाबूला 50 रुपये परत करायचे होते, पण त्याच्याकडे खुले पैसे नव्हते. म्हणून त्यानं 50 रुपये एका मोबाईल क्रमांकाच्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले होते. या नव्या सुगाव्यावर काम करत पोलिसांनी त्या मोबाईल क्रमांकाची माहिती जमा केली आणि त्या क्रमांकावर कॉल केला. कॉलवर बोललेला शख्स बाबूचा मित्र निघाला. त्यानं पोलिसांना बाबूची संपूर्ण माहिती दिली. त्यानं सांगितलं की बाबूचं खरं नाव जगन्नाथ दोहरी आहे आणि तो ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्याचा रहिवासी आहे. इतकंच नव्हे, तर त्यानं हेही सांगितलं की बाबू सध्या सुरतहून ट्रेनमधून प्रवास करतोय आणि लवकरच रायगडमधून जाणार आहे. पोलिसांनी तातडीनं एक पथक तयार केलं आणि सापळा रचला. ट्रेन रायगड स्टेशनवर पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आता पोलिसांकडे बाबू उर्फ जगन्नाथ होता आणि संपूर्ण प्रकरणाचं सत्य समोर आणण्याची वेळ आली होती. बाबूशी कडक चौकशी केली असता तो मोडला आणि त्यानं आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. त्यानं सांगितलं की मृत महिला त्याची भावजय होती. सोबतच त्यानं खुलासा केला की या भीषण कटाची अंमलबजावणी त्यानं आपल्या मोठ्या भावासोबत केली होती. बाबूच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्याच्या मोठ्या भावाला आणि चुलत भावालाही अटक केली. चौकशीदरम्यान त्यानं कबूल केलं की महिला त्याची पत्नी होती आणि तिचं नाव स्टार रेखा होतं. त्याला संशय होता की रेखाचे कुठल्यातरी अनोळखी पुरुषाशी अवैध संबंध आहेत. याच संशयानं त्यांचं नातं कडू झालं होतं आणि रोज त्यांच्यात भांडणं होऊ लागली होती. शेवटी त्यानं आपल्या 2 भावांसोबत मिळून रेखाला रस्त्यावरून हटवण्याचा कट रचला. तिघांनी मिळून तिची हत्या केली आणि मृतदेह काटजोडी नदीकाठी फेकून दिला, जेणेकरून प्रकरण दाबलं जाईल. रेखा आणि त्याचं लग्नाला 10 वर्ष झाली होती. सुरुवातीला त्यांचं नातं प्रेम आणि विश्वासानं भरलेलं होतं. दोघांना 2 मुलं होती. पण गेल्या काही वर्षांत त्याच्या स्वभावात बदल होऊ लागला होता. तो हट्टावर रागावू लागला आणि रेखाशी भांडणं सामान्य झाली होती. त्याला रेखाच्या वर्तनावर संशय होता. तो अनेकदा तिला फोनवर बोलताना पाहायचा आणि विचारल्यावर रेखा टाळाटाळ करायची. एक दिवस त्यानं पाहिलं की रेखानं आपल्या फोनमध्ये एक नंबर सेव्ह केला होता, ज्याला तिनं माया नाव दिलं होतं. त्याला ही बाब लक्षात आली. त्यानं चोरून रेखाचा फोन तपासला, पण कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही. संशयानं त्याच्या मनात विष पसरवलं. त्याच्या मनात संशयाचं विष भरलं होतं, पण त्याला रेखाविरुद्ध ठोस पुरावा हवा होता. एक दिवस त्यानं चोरून रेखाचा फोन उचलला आणि त्यात माया नावानं सेव्ह केलेल्या नंबरवर कॉल केला. फोनची घंटा वाजली आणि दुसऱ्या बाजूनं एका पुरुषाचा आवाज आला. त्याचा संशय अधिक दृढ झाला. काही न बोलता त्यानं फोन कट केला, पण त्याचा राग आणि संशय आता शिगेला पोहोचला होता. तो याला रेखाच्या बेवफाईचा पक्का पुरावा मानू लागला. त्यानं आपली परेशानी आपल्या भावांसोबत शेअर केली. ते दोघे, जे आधीपासूनच त्याच्या अत्यंत जवळचे होते, त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत होते. त्यानं त्यांना सांगितलं की रेखाचे दुसऱ्या कुणाशी तरी अवैध संबंध आहेत.
त्यानं हेही सांगितलं की रेखाचं वर्तन बदललं आहे आणि ती घरकुटुंबापासून तुटू लागली आहे. त्यांनी सत्याचा शोध न घेता त्याची बाजू घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचं म्हणणं होतं की बहिणीला धडा शिकवणं आवश्यक आहे. एक दिवस त्यानं रेखाशी भांडण केलं आणि तिला अशी धमकी दिली की जर तू आपल्या हरकती सोडल्या नाहीस तर परिणाम वाईट होईल. रेखानं या धमकीला गांभीर्यानं घेतलं नाही, पण तो आता कटाची अंमलबजावणी करायला तयार झाला होता. त्यानं भावांसोबत मिळून रेखाला संपवण्याची योजना केली. 13 डिसेंबरच्या सकाळी त्यानं कुठल्यातरी कारणानं रेखाला घराबाहेर बोलावलं. त्यानं रेखाला सांगितलं की तो तिला बाजारात घेऊन जाईल. रेखाला काही शंका आली नाही आणि ती त्याच्यासोबत निघाली. त्यानं दोन्ही भावांना आधीच ठरलेल्या जागी बोलावून ठेवलं होतं. काटजोडी नदीजवळच्या एका निर्मनुष्य जागी पोहोचून त्यानं रेखावर तिच्या अवैध संबंधांचे आरोप करायला सुरुवात केली. रेखानं आरोप नाकारले, पण त्याचा राग नियंत्रणाबाहेर गेला. तिघांनी मिळून रेखावर हल्ला केला. रेखानं स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण ते तिघे होते आणि ती एकटी होती. तिनं संघर्ष केला, ज्याच्या खुणा तिच्या कपड्यांवर आणि घटनास्थळी आढळून आल्या. शेवटी त्यांनी रेखाचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्यांनी रेखाचा मृतदेह नदीकाठी फेकून दिला, असा विचार करून की पाणी आणि प्राणी मृतदेह नष्ट करतील. पण तो मृतदेह अशा ठिकाणी होता जिथं वाटसरूंनी त्याला पाहिलं. त्यानं विचार केला होता की कुणीही रेखाला ओळखणार नाही, पण तो तिची एक चूक दुर्लक्षित करून गेला. रेखाच्या हातांवरचे टाटू. पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेला शर्ट आणि पॅन्ट हा त्याच्याविरुद्धचा सर्वात मोठा पुरावा ठरला. टॅगवरून मिळालेल्या सुगाव्यांनुसार पोलिसांनी जगन्नाथशी कडक चौकशी केली. सुरुवातीला त्यानं पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्याच्यासमोर पुरावे ठेवण्यात आले, तेव्हा तो मोडला. त्यानं संपूर्ण गुन्ह्याच्या योजनेचा खुलासा केला. त्यानं आपला गुन्हा कबूल केला आणि म्हणाला, मला खात्री होती की रेखा माझी फसवणूक करते आहे. माझा संशय मला आतून खात होता. मला वाटलं की तिला संपूनच मी माझी इज्जत वाचवू शकेन. रेखाच्या हत्येनंतर जेव्हा पोलिसांनी माया नंबरची सखोल चौकशी केली, तेव्हा सत्य समोर आलं. माया रेखाची बालपणीची मैत्रीण होती आणि त्याचा संशय पूर्णपणे निराधार होता. पोलिसांनी मायाशी चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं, रेखा माझ्याशी अनेकदा आपल्या परेशानींबद्दल बोलत असे. तिला वाटायचं की तो तिला समजून घेण्याऐवजी नेहमीच तिच्यावर संशय करतो. मायानं हेही सांगितलं की ज्या दिवशी त्यानं फोन केला होता ती घरी नव्हती आणि फोन तिच्या भावानं उचलला होता. मायाच्या भावानं पोलिसांना सांगितलं, मी तर फोनवर फक्त हेलो म्हटलं होतं, मग दुसऱ्या बाजूनं काही उत्तर आलं नाही आणि फोन कट झाला. मला तर हे सुद्धा माहिती नव्हतं की कोण कॉल करतोय. हे ऐकून पोलिसांना संपूर्ण चित्र समजलं. त्यानं केवळ एका फोन कॉलवरून आणि आपल्या गैरसमजुतीवरून आपल्या पत्नीची जीव घेतली. हे कळून पोलिसांनी त्याला सांगितलं की त्याचा संशय पूर्णपणे चुकीचा होता, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानं आणि त्याच्या भावांनी मिळून जो कट रचला, त्यानं केवळ रेखाचीच जीव घेतली नाही, तर त्यांची स्वतःची आयुष्य देखील उद्ध्वस्त केली. तिघे आता तुरुंगात होते आणि त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप करण्याची वेळ आली होती. ही कहाणी केवळ एका हत्येची नसून, संशय आणि रागापासून जन्मलेल्या त्या गैरसमजुतीची आहे ज्यानं 4 आयुष्य उद्ध्वस्त केली. पोलिसांनी हत्येत वापरलेली हत्यारं आणि इतर पुरावे जप्त केले. तिघांनाही हत्या आणि कटाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं. संशय, राग आणि सुडाची ही कहाणी एका निष्पापाचा जीव घेऊन गेली आणि 3 आयुष्य तुरुंगात पोहोचली. आमचा उद्देश आहे की लोक या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गांवर चालण्यापासून दूर राहावे. ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे. आपण मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथं प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशा सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.